नीट परीक्षेवरनं देशभरामध्ये सध्या मोठा गदारोळ माजलेला असताना नीट परीक्षेचा पेपर फोडण्याबाबत बिहारच्या एका परीक्षार्थ्यानं कबुली दिली आहे। परीक्षेच्या एक दिवस आधीच आपण पेपर फोडल्याची कबुली या घटनेचा मास्टरमाइंड अमित आनंदने दिली आहे। आणि असं करण्याची अमितची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी सुद्धा अशा बड्या परीक्षांचे पेपर आपण लीक केल्याची कबुली अमित आनंदकडनं देण्यात आली आहे। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात। सोमेश, हा सगळ्यात मोठा खुलासा असेल। अमित आनंदने नेमकं काय म्हटलंय, काय सांगितलंय? ज्ञानदा, नक्कीच नीटच्या परीक्षेप्रकरणी गैरव्यवहाराचा जो आरोप आहे त्या अनुषंगाने ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि अतिशय मोठा खुलासा आहे की ज्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती त्या अमित आनंद नावाच्या आरोपीने कबूलनामा दिलेला आहे की मी नीट परीक्षेचा पेपर फोडला होता आणि केवळ त्यांनी याच परीक्षांचे पेपर फोडलेत असं नाही तर त्यांनी इतरही काही परीक्षांचे पेपर फोडल्याचा कबूलनामा त्यांनी दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे की या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की यापूर्वी म्हणजे आता या सगळ्यामध्ये एक रॅकेट आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी नीटचा पेपर लीक केला होता तो एक दिवस आधी लीक करण्यात आला होता हे सुद्धा अमित आनंदने सांगितलंय। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेण्याचा निर्णय होतोय का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सरकारला आता पहिल्यांदा एक पुरावा सापडला आणि जो पब्लिक डोमेन मध्ये आलाय की नीट एक्झामचा पेपर फुटला होता हे जवळपास स्पष्ट झालंय। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।